तर जालन्याच्या महानगरपालिकेमध्ये अनेक वॉर्डामधल्या समस्या अजूनही कायम आहेत. अनेक वॉर्ड हे समस्यांच्या विळख्यांमध्ये गुरफटले आहेत. दुसरीकडे सर्वसामान्य लोकांच्या मात्र केवळ सत्ताधाऱ्यांकडून मूलभूत सुविधा पूर्ण व्हाव्यात इतक्याच अपेक्षा आहेत. रस्ते आणि इतर विकासाची कामं म्हणावी तशी झालेली नाही आहेत. त्यामुळे शहरामधील लोकांना अर्थातच त्रास सहन करावा लागतोय. भाजी विक्रेते आणि व्यावसायिक यांना या निवडणुकीविषयी नेमकं काय वाटतंय जाणून घेतलंय आमच्या प्रतिनिधींनी. जालना महानगरपालिकेच्या रणसंग्रामामध्ये आम्ही जास्तीत जास्त सर्वसामान्य नागरिकांच्या काय भावना आहेत, त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत ह्या जाणून घेण्याचा प्रयत्न केलात. आजही जालना महानगरपालिकेमध्ये सर्वसामान्य जे मार्केटमधले विक्रेते आहेत, उदाहरणार्थ आता हे भाजी विक्रेते आहेत, त्यांच्याही भावना आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. दादा, महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे, काय अपेक्षा आहे बरं सत्ताधाऱ्यांकडून? काय अपेक्षा नाही आहे. त्याने नळाला रोज पाणी यावं आणि रोड साफ असावं, बस हे 2-3 आयटम. म्हणजे तेवढ्यावर तुमचं समाधान होईल का? पण हा होतं, एकदम मस्त होतं. का तुमच्या वार्डात काय स्वच्छतेच्या रोडची समस्या आहेत? नाही, आमच्या गल्लीमध्ये जे आहे ना, फक्त कचऱ्याच्याच समस्या आहे, बाकी काही नाही. बाकी सगळं सॉल्व. सगळे सॉल्व. हा. बर. त्या भाजी विक्रेत्यांनी सांगितलं की त्यांच्या वार्डात कचऱ्याची समस्या आहे. तुमच्या वार्डात? नाही, आमचं व्यवस्थित येते. कचऱ्याची गाडी येते, कचऱ्याचं टँकर पण येतं. आम्ही कचरा त्याच्यामध्ये टाकतो. आम्हाला इथं सुविधा चांगली आहे याच्यामध्ये, पण आम्हाला इथंच बसू द्यायला पाहिजे. अच्छा, हो. म्हणजे भाजी विक्रेत्यांना इथंच बसू द्यावा. इथंच बसू द्यावं, आमची एवढीच मागणी आहे. आम्ही हातावरचे गरीब लोक आहेत, आम्हाला याने इथंच बसू द्यायला पाहिजे. आम्हाला निवडणूक म्हणलं तर आम्हाला अर्जुन भाऊ खोतकर पाहिजे. बर. आमची ते समस्या नेहमी आम्ही त्याच्याकडे जातो, आमची समस्या तेच दूर करतात. बर. अर्जुन भाऊ खोतकर. बर. पाण्याची समस्या मिटली का तुमची? नाही, पाणी आम्ही जारच वापरतो इथं. हो ना, पण ते कुठून येतं? नाही, जार आम्ही विकत घेतो 20 रुपयाचं. हा, म्हणजे पाण्याची समस्या आहे वार्डात. हा, आहे. बर. मग ती कशी सॉल्व्ह होत नाही आतापर्यंत? नाही, ते नळाला येतं ना, 8 दिवसाला एकदा येतं ना. 8 दिवसाला पाणी येतं. तुझं काय मत आहे? तुम्ही कुठल्या वार्डात? मी वार्ड क्रमांक 14 मध्ये राहतो, इंद्रानगर भागामध्ये. इथं घंटा गाडी येत नाही रोज. येत नाही घंटा गाडी. येत नाही आमच्या तिथं. पाणी 8 दिवसाला येतं नळाला पाणी. ते आमचं म्हणणं 1 दिवस आड पाणी यायला पाहिजे, घंटा गाडी रोज यायला पाहिजे. जसं आमच्याकडून आता तुम्ही टॅक्स घ्या लागले, नळपट्टी भरली आम्ही 10,000 रुपये, टॅक्स पावती भरली, तर मग त्या हिशोबाने आम्हाला सुविधा द्यायला पाहिजे. आता जे सत्ताधारी येतील त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? हीच अपेक्षा आहे की रोज घंटा गाडी यायला पाहिजे, नळाला पाणी यायला पाहिजे आणि सर्व गरीब लोकांना रोजगार द्यायला पाहिजे, हे आमचं म्हणणं. तुम्हाला काय वाटतं, काय शहरात करायला पाहिजे सत्ताधाऱ्यांनी आता महानगरपालिकेच्या? चांगली सुधारणा करायला पाहिजे. हो ना. म्हणजे कशी? स्वच्छता चांगली राहू द्यावा. स्वच्छता जास्तीत जास्त स्वच्छतेचं जास्त हे का आपल्याकडे? हा, स्वच्छता आहे. पाण्याचं बी चालू आहे. आता आतमध्ये दवाखान्यात पाणी, आम्ही फ्री पाणी वाटतो लोकांना. बरं तुम्ही आता हे जे सत्ताधारी येतील महानगरपालिकेमध्ये, त्यांनी काय करावं अगोदर असं वाटतं बरं? सगळ्यात अगोदर काय करावं, म्हणजे कुठला विकास करावा? पब्लिकचा विकास करावा. बरं. हो, पण तो काय महानगरपालिकेची जी कामं आहेत पाण्याच्या संदर्भात आहे, पाणी आहे, नळ आहे, नाले आहे, रोड आहे, व्यवस्था करावा पाहिजे त्याची. तुमच्या भागात कसं आहे? आमच्याकडे सध्या चालू आहे आता बांधकामाचं कोणतं? कादराबाद. बर. पाणी कसं येतं, किती दिवसाला येतं? पाणी 8 दिवसाला एकदा येते, 8-5 दिवसाला. मग ते कसं यायला पाहिजे आता नव्या सत्ताधाऱ्यांकडून सांगितलं? कंटिन्यू यायला पाहिजे पाणी. खरं तर पाणी वेळेवर येत नाही, कचऱ्याची समस्या भीषण आहे. या सगळ्या नागरिकांनी हे बोलून दाखवले. अर्थात कमी अधिक प्रमाणामध्ये काहींनी स्वतःच्या वार्डाची स्तुती केली, आपण ते समजू पण शकतो. महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी काय करावं ते ह्या नागरिकांनी जे सांगितले ते करावं अशी अपेक्षा आहे. रवी मुंडे, एबीपी माझा, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.